गावाबाहेर निघायचं किंवा एक दिवस शेतातनं सुट्टी काढायची आणि मनमोकळेपणाने बालपण जगायची. कामाला जायचं असलं तरच ते पिकअपमध्ये बसतात महिला. आम्ही क्रिकेट खेळायला पिकअपमध्ये गेलो. जयश्रीताईंमुळे आम्हाला बाहेर पडता आलं, घरातून गावातून बाहेर जाता आलं, तालुक्यापर्यंत आम्ही गेलो. नमस्कार, माझं नाव नकुबाई हरी सावंत, पिंपळगाव माथा. अक्षताने सांगितलं का क्रिकेटची टीम चालू होणार, तुम्ही आपण सहभागी होऊ त्याच्यामध्ये. मग आम्ही अशाच महिला गोळा केल्या. काही ते प्रत्येकीच्या घरी गेलो, कुणी यायला तयार नव्हतं, पण एक महिला गोळा करता करता आम्ही टीम तयार केली. दिवसभर वावरात काम करायचं, घरचे कामं पटापट आटपायचं आणि 9लाच गावात जायचं. रोज जायला लागलं, रोज 9 ते 12 पर्यंत प्रॅक्टिस करायचं. आणि आम्ही खूप आउट बाजूला राहायचो, त्याच्यामुळे आम्हाला अंधारात शक्य होत नव्हतं. आम्हाला घ्यायला खूप गावातल्या अर्ध्या महिला घ्यायला यायच्या. नक्कीच चला म्हणून मला बळच नेलं. मग 2-4 जणी बॅटिंग करायच्या, 2-4 जणी बॉलिंग करायच्या. मग बाकीच्या राहिलेल्या फिल्डिंग पण चांगल्या करायच्या. तिथं गेल्यावर प्रत्येक महिलेतले गुण बाहेर आले. कोणाची बॉलिंग चांगली तर कोणाची बॅटिंग चांगली. सहाने सर ते आयट्या कॉलेजचे प्रिन्सिपल ते आले आणि त्यांनी सांगितलं थोडंफार. तर मग दिवस प्रॅक्टिस केली आणि मग खेळायला गेलो. खेळायला गेल्यानंतर आम्ही तिथं 2 मॅच जिंकलो. मग मॅच जिंकल्यानंतर इतका आनंद झाला आणि इतका हुरूप वाटला. मग असं रोजच आम्हाला न बोलावता आणि न मेसेज करता आम्ही रोज जायला लागलो. रोज 9 ते 12 पर्यंत प्रॅक्टिस करायचं, दिवसभर वावरात काम करायचं. कारण मॅच जिंकल्यामुळे इतका आनंद आणि इतकं हे वाढलं ना आमच्यामध्ये का आम्हाला असं वाटायला लागलं आता आम्ही कधी काम आवरून कधी गावात जाऊ प्रॅक्टिस करायला आणि कधी आम्ही परत मॅच खेळायला जातो. इतका आनंद म्हणजे आमच्यात वाढत गेला. आणि आता हे पण आम्हाला पहिलं बक्षीस नाही भेटलं, पण तिसरं कोणी भेटलं आम्हाला. ते पहिल्या बक्षिसापेक्षाही पण हे मोठं हे आम्हाला इतका आनंद झालाय का असं म्हणजे परत मॅच. ग्रामीण भागातल्या महिला आहे, ग्रामीण भागातल्या महिलांना फक्त चूल मूल आणि शेती जनावर एवढ्याच गोष्टी माहिती असतात. कधी त्यांना बाहेर जायची संधी पण मिळाली नाही. आणि आम्हाला खरं तर आमचं बालपणच जयश्रीताईंमुळे मिळालेलं आहे. तर त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. आणि त्यांच्यामुळे खरंच आम्हाला म्हणजे सुवर्ण संधी मिळालेली की गावाबाहेर निघायचं किंवा एक दिवस शेतातनं सुट्टी काढायची आणि मनमोकळेपणाने बालपण जगायची संधी आम्हाला त्यांच्यामुळे मिळालेली आहे. एकविरा फाउंडेशनमुळे आम्हाला क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. धन्यवाद जयश्रीताई.